श्री संत गजानन महाराज पालखीचे आगमन गुरुवारी सकाळी शहरातील उपलब्ध मंगल कार्यालयात झाले। त्यानंतर वारकऱ्यांसह भाविकांची हजारो संख्येने दर्शन घेण्यासाठी दिवसभर गर्दी केली होती। शहरातील 7 रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालयात श्री गजानन महाराज यांची पालखी येताच भाविकांची दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या। वारकरी तसेच भाविकांना मोफत महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले। जयशंकर प्रतिष्ठानच्या वतीने येणाऱ्या सर्व वारकरी व भाविकांना 5000 किलोचा मसाला भाताचे महाप्रसाद वाटप करण्यात आला। या महाप्रसादाचे आयोजन जयशंकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश जक्कल व मित्रपरिवार यांनी केले होते। गेल्या 7 वर्षापासून जयशंकर प्रतिष्ठानच्या वतीने या महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे। नमस्कार, मी रुपेश जक्कल, शंकर महाराज प्रतिष्ठानतर्फे मी इथं अध्यक्षाचं काम करतो आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गजानन महाराजची पालखी आलेली आहे। आम्ही गेले 7 वर्ष 5000 किलोचा प्रसादाचं वाटप करतो आहे। 21000 ते 25000 लोक प्रसादाचा लाभ घेतात आणि 700 लोक वारकऱ्यांना आम्ही इथनं परतीचा प्रवास असताना त्यांना साबण, पेस्ट, तेल, उपयोगी वस्तू हे आम्ही देत असतो आणि पाण्याचे बॉटल हे ठेवलेलं आहे सेवेकऱ्यांसाठी आणि डिपार्टमेंटसाठी ह्याच्या आपल्या सेवेकऱ्यांसाठी लिंबू सरबतचं वाटप करतो आम्ही आणि कमीत कमी एक 25 ते 30000 लोक भक्तगण इथं आपल्याला लाभ घेत हे करतात, प्रसादाला लाभ घेतात आणि आमचे एक 100 दिवशी सेवेकरी काय एक 24 तास इथं सेवेत असतात। 5000 किलोचा भात होतो आमचा, 3000 किलो तांदूळ आणि इतर सगळं मिक्स केलं की 5000 किलोचा होतो। कसं आहे, शंकर महाराज प्रतिष्ठानचे आमचे पदाधिकारी, जय भवानी नवरात्र उत्सव मंडळ, मोदी विभागाचे सगळे कामचे कार्यकर्ते सगळे आम्ही गोळाबेरीज करूनच हे सगळे करतो। एक 100 ते 150 लोक काम करतात फ्रीमध्ये सेवेकरीच आमचे सगळे सेवेकरी आहेत। जयशंकर प्रतिष्ठानचे 100 ते 150 सेवेकरी 24 तास भक्तगणांना सेवा देत असतात। हा महाप्रसाद बनवण्यासाठी 5000 किलो तांदूळ, हिरवे वाटाणे, शेंगा, बटाटे आदी मसाले टाकून हा महाप्रसाद तयार करण्यात येतो। जयशंकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी, जय नवरात्र उत्सव मंडळ, मोदी विभागातील सर्व कार्यकर्ते कॉन्ट्रीब्युशन करून हा महाप्रसाद बनवतात। महाप्रसाद बनवणारा आचारीसुद्धा एक सेवेकरी असल्यामुळे 5000 किलोचा हा महाप्रसाद आचारी मोफतमध्ये बनवून देतो। श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांची महाप्रसाद घेण्यासाठी मोठी गर्दी असते। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।